मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, शाळा आणि शिक्षकांसाठी एक मोठी बातमी। शिक्षण विभागाचा नवा SOP जारी, जो शाळा आणि शिक्षकांना लागू आहे। जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला आपण जोपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबत अशी मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शारीरिक शिक्षेविरोधात शिक्षण विभागाने कडक भूमिका घेतली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी शारीरिक शिक्षा पूर्णपणे बंद करण्याबाबतचा नवा SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जारी करण्यात आली आहे। या SOP नुसार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापनावर स्पष्ट जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत। शारीरिक शिक्षेला शून्य सहनशीलता। मित्रांनो, शिक्षण विभागाच्या नव्या SOP नुसार कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना मारहाण, कान पकडायला लावणे, उठाबशा, मानसिक छळ किंवा अपमानास्पद वागणूक देणे पूर्णपणे बेकायदेशीर ठरणार आहे। अशा प्रकारची कृती केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या हक्कांना प्राधान्य। मित्रांनो, हा SOP बाल हक्क संरक्षण कायदा आणि शिक्षणाचा हक्क कायदा RTI यानुसार तयार करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना भीतीमुक्त, सुरक्षित आणि आनंददायी शिक्षण वातावरण मिळावे, यामागील मुख्य उद्देश असल्याने शिक्षण विभागाचे म्हणणे आहे। शिक्षक व शाळा व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे निर्देश। मित्रांनो, नव्या SOP मध्ये शिक्षक व शाळा प्रशासनासाठी पुढील महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। यामध्ये पहिली आहे, शिस्तांच्या नावाखाली शारीरिक किंवा मानसिक शिक्षा देऊ नये। विद्यार्थ्यांशी संवाद, समुपदेशन आणि सकारात्मक पद्धतीचा अवलंब करावा। तक्रार प्राप्त झाल्यास तातडीने चौकशी करून अहवाल सादर करावा। पालक व विद्यार्थ्यांना तक्रार निवारण यंत्रणेबाबत माहिती द्यावी। आणि शेवटचे आहे, तक्रार आल्यास कठोर कारवाई। जर एखाद्या शाळेत शारीरिक शिक्षेचा प्रकार घडल्याचे आढळले तर संबंधित शिक्षकांवर तसेच शाळा व्यवस्थापनावर विभागीय चौकशी, निलंबन किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट इशारा SOP मध्ये देण्यात आलेला आहे। पालकांसाठीही दिलासा। मित्रांनो, या निर्णयामुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। अनेक पालकांनी शाळांमध्ये होणाऱ्या शारीरिक शिक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती। नव्या SOP मुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला अधिक बळ मिळणार असल्याचे मत पालक वर्गातून व्यक्त होत आहे। शाळांमध्ये सकारात्मक शिस्तीवर भर। मित्रांनो, शिक्षण विभागाने शाळांना पॉझिटिव्ह डिसिप्लिन पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे। यामध्ये समुपदेशन, प्रेरणा, मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यावर भर देण्यात आलेला आहे। पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।